नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पत्नीवर फायरिंग करून संधी अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. संजय मामाचा नारा, राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला धक्का देत मामाचा युटर्न. सोलापूर लोकसभेसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोमवारी अर्ज भरणार. सुजात आंबेडकर सांभाळणार प्रचाराची धुरा. विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करा, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन. दामाजीनगरच्या सरपंच अंजली शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर. आणि वृद्धेचा बळी घेतलेल्या वानराला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. चरित्र्यावर संशय घेऊन तसेच दारू पिण्यास मनाई केल्याच्या कारणावरून मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेले मरोडे येथील विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नीवरती रिव्हॉल्वरने गोळी झाडून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 22 मार्च रोजी पहाटे 1:15 दरम्यान घडली आहे. विजयकुमार पवार हे सातारा येथे मागील काही महिन्यापूर्वी जात पडताळणी विभाग प्रमुख होते. त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली मुंबई येथे मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात ते सहसचिवपदी कार्यरत होते. अधूनमधून सुट्टीच्या कालावधीत ते आपल्या मूळ गावी मरोडे येथे येत असत. दिनांक 22च्या रात्री 12:30 पत्नी तथा फिर्यादी सोनाली पवार हिच्यावर परवानाधारक रिव्हॉल्वरमधून डाव्या डोळ्याच्या खाली व छातीवर 2 गोळ्या झाडल्या. यामध्ये पत्नी सोनाली ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे ग्रामस्थ जागे होऊन घटनास्थळी धाव घेतली. सुजाण नागरिकांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविले. रात्री 1:15 मयत विजयकुमार पवार यांनी दरवाजा बंद करून घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी हा फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच मयतास दारूचे व्यसन असल्याने फिर्यादीने दारू सोडण्याचा तगादा लावल्याच्या कारणावरून राग मनात धरून आरोपीने त्याच्याकडील परवानाप्राप्त रिव्हॉल्वरने 2 गोळ्या झाडून पत्नीस गंभीर जखमी केले व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मार्कड करीत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी भाजपाला धक्का देत शुक्रवारी बारामतीत स्वग्रही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत निर्माण झालेला पेच सुटला असून माढ्यातून राष्ट्रवादीतर्फे संजय मामा शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या 8 दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघात दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. बुधवारी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच संध्याकाळी शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी बंद दाराआड शरद पवारांशी चर्चा केली. काल शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी स्वग्रही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील, बळीराम काका साठे, रश्मी बागल, प्रभाकर देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय मामा शिंदे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी शुक्रवारी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्यातून संजय मामा शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांची कोंडी करण्याची खेळी राष्ट्रवादीने केली असून त्यांचे कट्टर विरोधक सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. तसेच संजय मामांना माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने रणजितसिंह मोहिते पाटलांना माढामधून राष्ट्रवादीचे तगडे आव्हान मिळणार असून लढत आणखीनच चुरशीची होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोमवारी दिनांक 25 मार्च रोजी सोलापूर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे मतदारसंघातील 2 दिवसापासून तळ ठोकून आहेत. राज्यात काँग्रेस पक्षात डोकेदुखी ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सोलापूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. गेल्या 2 दिवसापासून सुजात आंबेडकर हे सोलापूर येथे तळ ठोकून आहेत. वंचित आघाडीच्या सोलापूर मतदारसंघातील एंट्रीमुळे
काँग्रेससह इतर पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागापासून ते देश पातळीवरील विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या लोकसभा निवडणुकीत मत देऊन त्यांचे हात बळकट करा असे आवाहन भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. मंगळ्यातील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये आयोजित महायुती मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत परिचारक, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार देशमुख म्हणाले की राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपने एकच मुख्य मुद्दा ठेवला आहे. विकासाचा जाहीरनामा परिपूर्ण करण्यासाठी जनतेने मतदान करावे असे आवाहन भाजप करीत आहे. मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आल्यानंतर जगभरात भारताची प्रतिमा प्रचंड उंचावली. भारत देश हा गुंतवणूक प्रधान देश बनला. प्रत्येक क्षेत्रात वाढ दिसायला लागली. त्यामुळे जनतेचा आशावाद वाढला. त्याचबरोबर विकासाच्या अपेक्षाही वाढल्या. देश विकसित करायचा असेल तर राज्याचा विकास व्हायला हवा आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर निवडणुकीतील मतदानाला खूप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जनतेने विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन भाजपाला मतदान करावे व विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवावी असेही ते म्हणाले. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार, चरणूकाका पाटील, प्राध्यापक येताळा भगत, शशिकांत चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दामाजीनगर ग्रामपंचायतच्या सरपंच अंजली शिंदे यांच्या विरुद्ध 14 ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव 14 विरुद्ध 1 मताने मंजूर करण्यात आला आहे. 2 वर्षापूर्वी या ग्रामपंचायती निवडणूक झाल्यानंतर आवताडे गटाच्या उमेदवारांनी एक हाती सत्ता काबीज केली होती. त्यावेळेस सरपंचपदी अंजली शिंदे यांची अविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी अंजली शिंदे या मनमानी कारभार करतात म्हणून त्यांच्या विरुद्ध 15 मार्च रोजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी, सदस्य सोपान चव्हाण, सतीश मोहिते, दिलीप वाडेकर, विजय जाधव, प्रभाकर नागने, बसवेश्वर माळी, पुतळाबाई उघडे, वंदना तोडकरी, गंगा डोंगरे, सलमा सुतार, राजक्का जाधव, संगीता माळी, गीतांजली जगताप आदी 14 जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. याची सुनावणी शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या समोर व मंडळ अधिकारी रणजित मोरे, ग्रामविकास अधिकारी गोरख जगताप यांच्या उपस्थित होऊन हा ठराव 14 विरुद्ध 1 मताने मंजूर करण्यात आला. गिरडी तालुका सांगोला येथील कृष्णाबाई सुतार या वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या वानराला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी मिरज येथील यासिन शेख यांच्या टीमसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वानराला पकडले. गिरडी तालुका सांगोला येथे मागील 2 महिन्यापासून सदरचे वानर वास्तव्यास होते. गावातील नागरिक मुले त्यास खाऊ पिऊ घालत असल्याने वानरास देखील नागरिकांचा लढा लागला होता. कालांतराने शाळकरी मुलांनी त्यांच्या खोड्या काढण्यास सुरुवात केल्याने वानर त्यांच्यावर हल्ला करीत अंगावर धावून जाऊ लागले. गावातील लोकांनी याबाबत वन विभागास कळवले होते. वन विभागाने देखील वानर पकडण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु वानर वन विभागाच्या हातास लागत नव्हते. गुरुवारी या वानराने कृष्णाबाई सुतार या वृद्ध महिलेचा बळी घेतला. यानंतर 21 मार्च पासून सांगोला वन विभागाने मिरज येथील यासिन शेख यांच्या टीमची मदत घेत वानरास जेरबंद करीत ताब्यात घेतले. जेरबंद केलेल्या वानराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली असून त्यास सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप कांबळे यांनी सांगितले. वानरास पकडण्यात मिरज येथील यासिन शेख यांच्या खासगी पथकासह वन विभागाचे कर्मचारी जी जोशी, तानाजी दिघे, देवकर, बादने, वाघमोडे, मुळीक व शिंदे यांनी परिश्रम घेतले. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. पत्नीवर फायरिंग करून संधी अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. संजय मामाचा नारा, राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला धक्का देत मामाचा युटर्न. सोलापूर लोकसभेसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोमवारी अर्ज भरणार. सुजात आंबेडकर सांभाळणार प्रचाराची धुरा. विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करा, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन. दामाजीनगरच्या सरपंच अंजली शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर. आणि वृद्धेचा बळी घेतलेल्या वानराला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. हे होतं आजचं बातमीपत्र.
पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.